किसान मित्रों, वंदे मातरम, वंदे गौ मातरम। आज निवृत्ति पाटिल जी की जो अखंड सेवा कर रहे कृषि विज्ञान केंद्र वाशिम से, जो गौ आधारित खेती के अंदर एक के बाद एक कई किसानों को धीरे 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 करके उसके घर में जो खुशियां लेकर के आए गौ आधारित, उन्होंने और एक अच्छा हमें परिचय कराया वीडियो का। और उन किसान के खेत में जाकर के उन्होंने ये परिचय लिया है। तो किसान है डॉक्टर सुनील बोरकर जी, उन्होंने मराठी में वीडियो लिया है। उन्होंने संतरे की खेती कर रहे हैं, तो कितना सुंदर परिणाम है कि पत्ते जो गिर रहे थे वो पत्ते गिरना बंद हुआ, पत्तों का लश बदल चुका है और संतरे का साइज भी बदल रहा है, लश बदल रहा है। खर्चा उनका 80,000 वाला लगभग समझ लीजिए कि लगभग 80% खर्चा कम हुआ है उनके केमिकल्स के। तो गोबर और गौ कृपा अमृतम को जोड़ के उन्होंने अति सुंदर परिणाम लिया है। तो विशेष धन्यवाद निवृत्ति पाटिल जी, कृषि विज्ञान केंद्र वाशिम के सभी बंधुओं का, कि जिन्होंने किसान की इस सेवा में बहुत बड़ा सहयोग दिया है। और इन किसानों का भी धन्यवाद कि गौ माता के ऊपर श्रद्धा रख करके उन्होंने संतरे के अंदर इतने सुंदर परिणाम लिए हैं। और एक नया धीरे धीरे करके रिकॉर्ड बनने जा रहा है कि आजू बाजू जो संतरे की गुणवत्ता, उसके पौधों की, उसके पेड़ों की गुणवत्ता, और इसमें बहुत बड़ा फर्क है। तो आइए समझते हैं उनकी भाषा में ही, उनके साथ ही उनके मुख से बात समझते हैं। मी निवृत्ती पाटील, कृषी विज्ञान केंद्र करडा, जिल्हा वाशिम। आज आपण वडजी या कृषी विज्ञान केंद्राच्या दत्तक गावात आहोत आणि डॉक्टर सुनील बोरकर यांच्या बागेत आहोत। तर सुनील भाऊ, थोडीशी आपल्या बागेबद्दल माहिती द्या। मी सुनील पंढरीराव बोरकर, राहणार वडजी। किती वर्षाची बाग आहे ही बाग आहे 6 वर्षाची। कितवं पीक आहे हे दुसरं पीक आहे। ह्या वर्षी काय विशेष की तुमचा प्लॉट एवढा हिरवागार दिसत आहे, पानांची गळ नाही आहे? या वर्षी कोणतंच रासायनिक फवारणी केलेली नाही। टोटल गोकृपावर घेतलेली आहे। दर 15 दिवसाला एक फवारणी, दर 15 दिवसाला एक फवारणी, अशा पद्धतीनं नियोजन केलं। मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगली पोझिशन आहे फळाची। म्हणजे मागच्या वर्षी पूर्णपर्यंत पूर्ण रासायनिक केलं? मागच्या वर्षी पूर्ण रासायनिक होता। मागच्या वर्षी मालही एवढा नाही निघाला आणि मालाची साईजही खूप छोटी होती। यावर्षी मालही चांगला आहे आणि साईजही चांगली आहे त्याची। आता हे गोकृपा अमृत कधीपासून वापरणं चालू केलं तुम्ही? हे या वर्षापासून पूर्णच, म्हणजे कोणत्या महिन्यापासून? जवळपास जून पासूनच। जून महिन्यापासून हे तुम्ही गोकृपा वापरणं टोटल गोकृपा चालू केलं? हो। शेणखत टाकलं होतं सुरुवातीला? शेणखत टाकलं पहिले आणि नंतर गोकृपाच्या काही ड्रिपनं, काही फवारण्या तर कंटिन्यूच चालू ठेवल्या, म्हणून कधी कधी ड्रिप नाही द्यायचो। ठिबकनं आजपर्यंत किती गोकृपा सोडलं असेल तुम्ही? याच्यात किती दिवसाच्या अंतरानं सोडता? एक महिन्याच्या अंतरानं सोडलं। जास्तीत जास्त 500-600 लिटर पर्यंत गेला असेल, जास्त नाही। एका वेळेस 500-600 लिटर तुम्ही असं दर महिन्याला सोडलं? आणि फवारण्या दर 15 दिवसांनी? दर 15 दिवसाला गोकृपाची फवारणी तुम्ही केली? बाकी दुसरी कोणतीच नाही। रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक कशाचीच फवारणी नाही आहे? नाही, कोणतीच। बरं, आता गावात किंवा इतर जिल्ह्यात आपण इतर परिसरात बघतो, बागांच्या झाडावर पानांची गळ होऊन राहिली, कोळीचा अटॅक असेल, वायबार असेल किंवा थ्रिप्सचा अटॅक असेल, असं काही दिसते का तुमच्या बगीचात? वायबार तर बिलकुलच नाही निघाला, कारण पुढची तोडही झालेली आहे आणि बाकी काही नाही। पानाचं प्रमाण खूप जास्त आहे। बगीचा घेणारे व्यापारी पीक म्हणायला की तुमचा बगीचा खूप बेस्ट आहे म्हणून बाकीच्या बगीच्यापेक्षा। अंदाजे आता आपला किती खर्च वाचला असेल या बागेत दरवर्षीच्या तुलनेनं? 80 ते 90 हजार रुपये। 80 ते 90 हजार रुपये तुमचा खर्च पूर्ण वाचला? आणि गोकृपावर किती खर्च झाला असेल? गोकृपावर 5,000 रुपयापेक्षा बी कमी झाला असेल। म्हणजे एका साईडला 80-70-80 हजार रुपये तुमची खर्चात बचत झाली आणि दुसऱ्या साईडनं उत्पादन वाढलं की कमी झालं? वाढलं उत्पादन वाढलं। साईजही खूप छान आहे आणि झाडही बेस्ट आहे। म्हणजे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात? हो, समाधानी। धन्यवाद। तर मित्रांनो, हा गोकृपा अमृत आधारित पूर्ण संत्र्याचा प्लॉट होता। संत्र्याचं हे पीक किचकट राहते, खूप सारे किडी, खूप सारे रोग, अन्नद्रव्याची कमतरता, परंतु या प्लॉटमध्ये कोणत्याही झाडावर 1% किडीचा, रोगाचा किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेचा प्रादुर्भाव दिसत नाहीये। फळांची साईज सुद्धा एकदम उत्कृष्ट आहे। काल यांचा पहिला तोडा झालेला आहे, जवळपास 450 कॅरेट माल निघालेला आहे। अजून किती निघेल अंदाजे? 400 पर्यंत निघेल। अजून 400 कॅरेट निघेल, म्हणजे जवळपास 900,000 कॅरेट पर्यंत यांचा हा माल जाणार आहे। तर एकंदरीत गोपालभाई सुतारिया, गोकृपा अमृतचे जनक आमचे डॉक्टर सुनील भाऊ बोरकर, या दोघांचे मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवाहन करतो की रासायनिक खतांचा खर्च कमीत कमी करून
जैविक निविष्ठा गोकृपा अमृत याच्यावर भर देऊन आपले शेतीचे, जमिनीचे, झाडाचे व स्वतःचे आरोग्य वाढवा. धन्यवाद. जेव्हापासून गोकृपावर टाकलेला आहे हा याची तुम्ही शायनिंग बघता किंवा याच्या बाकीच्या बगीच्या तुलनेत याच्या फळाची शायनिंग चांगली आहे आणि याच्यावर आतापर्यंत म्हणजे रोगराई कोणतीच आलेली नाही. दुसरी गोष्ट या फळांची साईज म्हणजे आतापर्यंत आम्ही आता जेवढ्या केमिकलमध्ये जेवढं वय आहे आता समजा केमिकलमध्ये आतापर्यंत एवढी साईज कधीच वाढलेली नाही. आता या गोकृपामुळे एवढी साईज वाढलेली आहे आणि जी शायनिंग सुद्धा एवढी जबरदस्त आलेली आहे बगीच्याची की आता मला असं शाश्वत नव्हती किंवा गोकृपावर एवढा बगीचा सुंदर होईल म्हणून. आतापर्यंत आम्ही जे समजा केमिकल वापरले आहेत ते केमिकल पूर्ण या गोकृपावर सर्व फेल ठरलेले आहेत. शाश्वता नव्हती की खरंच एवढ्या ज्या किडी आणि रोगांचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो की त्याचे रिझल्ट आम्हाला भेटतील का. तरी सुद्धा सुनील भाऊनी डेअरिंग करून हा प्लॉट 100% गोकृपावर ठेवला आणि अक्षरशः एक शास्त्रज्ञ म्हणून किंवा हे आमचे सगळे अनुभवी शेतकरी आहेत यांचे ऑब्झर्वेशन जर आपण पाहिले तर इथे ना थ्रिप्सचा प्रॉब्लेम आहे, फुलकिड्यांचा प्रॉब्लेम आहे, ना सायलाचा प्रॉब्लेम आहे, ना आंबियाच्या बहारावर ना फळमाशीचा प्रॉब्लेम आहे, ना फळपतंगांचा प्रॉब्लेम आहे. रोगांच्या बाबतीत जर विचार केला तर सध्या जवळपास 80% बगीचांमध्ये ग्रेसी स्पॉट या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आणि पानगळ बरीच होऊन राहिली. इथे आम्हाला या पूर्ण बागेत कुठेच ग्रेसी स्पॉट नावाचा रोग दिसला नाही, कुठेच फायटोप्थोराची लक्षणे इथं दिसलेली नाही आहेत आणि फळांची चकाकी आणि पानांची साईज अत्यंत उत्तम आहे. मी बन्सी गिर गोशाळा अहमदाबाद ज्यांनी गोपालभाई सुतारिया ज्यांनी गोकृपा अमृतची निर्मिती केली आमच्यापर्यंत विनामूल्य पोहोचवलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे सुनील बोरकर आणि आमचे गणेश बोरकर यांचे खरोखर संत्र्यामध्ये प्रात्यक्षिक घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो.